मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे। त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही, जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी खास व आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। राज्य सरकारचा अतिवृष्टी मदत करणार आहे, त्यामुळे आता राज्य सरकारने अतिवृष्टी मदतीचा GR जाहीर केलेला आहे। त्यामध्ये 253 तालुक्याची यादी जाहीर झालेली आहे। राज्य सरकारने प्रसिद्ध केले अतिवृष्टी व पूरग्रस्त तालुक्यांची यादी। यामध्ये 253 तालुके यांची यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो, तुमचाही जिल्हा व तालुका असू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। तर मित्रांनो, मी आता सांगणार आहे राज्य अतिवृष्टी आणि पुराने घेतला अहंकार। जून ते सप्टेंबर 2025 या काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे। कापूस, सोयाबीन, तूर, भात, ऊस, डाळिंब आणि फळबागा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना अतिवृष्टी व पूर बाधित घोषित करत शासन निर्णय GR प्रसिद्ध केला आहे। या GR नुसार बाधित शेतकऱ्यांना निष्कर्षापासून मदत देण्याचा निर्णय झाला आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना किती मदत मिळणार याकडे बघा। शासन निर्णयानुसार पुढील प्रमाणे मदत जाहीर केलेली आहे। शेतीचे प्रकार, प्रति हेक्टर मदत व रक्कम मर्यादा। कोरडेहून पिके असेल तर तुम्हाला 8,500 रुपये 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे। तर मित्रांनो, बागायत पिके असतील तर 17,000 प्रति 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे। वार्षिक पिके म्हणजे 12 महिने पिकांना जर नुकसान झाले असेल त्यांना 22,500 असे प्रति 3 हेक्टर प्रमाणे मिळणार आहे। रब्बी हंगाम निविष्ठा अनुदान, तर त्यामध्ये मित्रांनो 10,000 रुपये प्रति 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे। अतिरिक्त मदत शासनाने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयाची अतिरिक्त मदत मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे। EKYC सवलत, ॲग्रिस्टेक नोंदणीकृत शेतकऱ्यांना EKYC ची सूट दिली आहे। मात्र ज्यांची नोंदणी अद्याप नाही त्यांना EKYC करावीच लागणार आहे। यामध्ये कोणते जिल्हे व तालुके संबंधित आहेत, शासनाने कोणते तालुके घोषित केले बघा। राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यातील 31 जिल्ह्यांचा समावेश आहे। मात्र नांदेड जिल्हा यावेळी वगळलेला असून त्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। पुढील प्रमाणे जिल्हानिहाय अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी दिली आहे। तर बघा मित्रांनो, नंबर 1 आहे विदर्भातील भाग, यवतमाळ। त्यामधले तालुके बघा: वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मेरेगाव, अरणी, घाटंजी, यवतमाळ, राळेवाडी, राळेगाव, दारव्हा, नेर, बांबुळगाव। वाशिम जिल्ह्यातील बघा कारंजा, मनोरा, वाशिम। अमरावतीमधील बघा धरणी, मोर्शी, चंदूरबाजार, अमरावती, चिखलदार, नांदगाव, खंडेश्वर। तर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, सिद्धखंडेराजा, बुलढाणा, शिगाव, नंदुरा, देऊळ, गावराजा, चिखली, मोताळा, खमगाव। तर अकोला जिल्ह्यातील अकोट, बालपूर, पातूर, तोलारा, माशिटाकळी। नागपूर जिल्हा सावनेर, काटोली, रामटेक, परशिवनी,
भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर, नरखेड. तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, वर्धा, आर्वी, सेलू, देवळी, करंजगा घाट, हिंगणघाट, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवंती, गोडपिंपरी, पोरभुना, ब्रह्मपुरी. तर भंडारा जिल्ह्यामधील भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लखनी. तर गोंदिया जिल्ह्यामधील बघा गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरेगाव, अर्जुनी, देवरी, सालेकसा, सडक, अर्जुनी. तर गडचिरोली तालुक्यातील बघा गडचिरोली, वडसा, देशगाव, कुरखेडा, कोरची, सामोश्री, मुलचेरा, अरमोरी, एटापाली, भामरगड, सिरोचा. तर हे झाले विदर्भ भागातील जिल्हे व तालुके. तर मराठवाड्यातील जिल्हे व तालुके बघा उस्मानाबाद तालुका जिल्ह्यामध्ये उमरगा, उस्मानाबाद, लोहारा, भूम, पराडा, कळंब, वाशी, तुळजापूर. तर लातूर जिल्ह्यामध्ये देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, हौसा, निलंगा, शिरूर, अंतनपाळ, उदगीर, चाकूर. तर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, सेल, फातरी, गंगाखेड, पालमन, मानवत, सोनपेठ, पूर्णा, जिंतूर. हिंगोला जिल्ह्यामधील कळमनपुरी, वसमत, औढा, नागनाथ. तर छत्रपती संभाजीनगर, पैठण, विजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयसगाव, फुलवंब्री. तर जालना जिल्ह्यामध्ये अंबंड, जालना, घनसावंगी, बदमापूर, पुरतूर, माठा, भोकरंदन, जाफराबाद. तर बीड जिल्ह्यामध्ये बीड, आष्टी, पोटादा, शिरूर, कासार, मजलगाव, गोरेगाव, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडणी, केज. तर हे झाले मराठवाडा विभागातील जिल्हे व तालुके. तर आता मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामधील बघा सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरूर, पंढरपूर, मंगळवेढा. तर अहमदनगरमध्ये कर्जत, परतडी, नेवासा, शेगाव, राहाता, श्रीरामपूर, जमखेड, अहमदनगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमेश्वर. पुणेमध्ये हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड. तर सातारामध्ये कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर. तर सांगलीमध्ये तासगाव, कवठेमंकाळ, मिरज, आटपाडी, जत, सांगली, इस्लामपूर, वाळवा. तर कोल्हापूरमध्ये गगनबावडा, चंदगड, पन्हाळा. तर कोकण विभागमध्ये बघा मित्रांनो रायगडमध्ये माणगाव, सुदगड, पाली, महसळा, अलिबाग, पेणे, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, ताळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन. तर रत्नागिरीमध्ये दापोली, चिंपळूण, गुहागर, खेड, मडगणगड, संगमेश्वर, रत्नागिरी. तर ठाणेमध्ये मुरबाड, भिवंडी, शहापूर, उस्माननगर, कल्याण. पालघरमध्ये पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मेवाखाडा. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, सिन्नर, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपूर, निफाड,
बांगलाण, चांदनवड, येवला, तर जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर, पाचापूर, जामनेर, रावेर, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोंदा, अक्राणी, तर नांदेड जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांना आता संतापले आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा, आता सरकारने हा जिल्हा वगळलेला आहे। येथील शेतकऱ्यांना आता पूरग्रस्ताची मदत मिळणार नाही। राज्य सरकारच्या GR मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश नसल्याने स्थानिक शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायत पतीने तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील देखील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तरी गहू असेल, ज्वारी असेल, मका असेल, बाजरी असेल किंवा डाळिंब असेल, द्राक्ष बाग असेल, अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्या तेथील शेता पिकांवरील नुकसान झालेले आहे। तरी त्यांना यादी स्थान मिळालेलं नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुमची ही नांदेड जिल्ह्याची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल। यामध्ये एकूण 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांचे नावे घोषित केलेले आहे। त्यामधील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8,500 ते 22,500 पर्यंत मदत दिली जाणार आहे। सरकारतर्फे KYC नोंदणी सवलत ॲग्रिस्टेक शेतकऱ्यांना दिली आहे। तर नांदेड जिल्ह्यांना या यादीतून वगळलेले आहे, त्यामुळे त्यांना लवकरच या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव घेणार आहे। GR ची दिनांक आता लवकरच केलेली आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो। तर असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।